भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढं बंद पडलं तर सर्व इंद्रिये शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो. फार काय, पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागतं. पण जर का हृदयच बंद पडलं तर मात्र सर्व काही संपलंच. नाम हे हृदयासारखं आहे. इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाही. आता या जन्मात एवढं पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळवण्याला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करत नाही. याचं कारण भगवंताचं स्मरण केलं नाही तरी चालतं असं वाटतं. प्रपंचात जिला प्रीती असं म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते. प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते. अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात. एक प्रवासी होता. गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीने तो पुन्हा परत आपल्या गावी आला. त्याचप्रमाणे आपला जन्म मरणाचा प्रवास चालला आहे. तुम्ही त्या प्रवासाप्रमाणे परत येऊ नका. प्रवासामध्ये केळी, संत्री वगैरे फळं घ्या, म्हणजे इथं घरं बिरं बांधा, पण आपलं स्टेशन विसरू नका. भगवंत हे आपलं स्टेशन आहे. अलीकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत. म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणं ऐकावीत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरं म्हणावं यासाठी, किंवा करमत नाही म्हणून, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असं करणं योग्य नाही. पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही, पण सांगणारा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरतं. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. आपण जसं करतो तसं बोलण्यासाठी आपण आपलं बोलणं कमी केलं पाहिजे. बोलणं कमी करायला मन गुंतवून ठेवणं जरूर आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. ह्या भावनेचं मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते. ही शुद्ध भावना आपल्याला तारते, मंदिर आणि समाधी तारत नाही. देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचं स्मरण सारखं ठेवलं तर त्याच्याशी एकरूपता का नाही होणार. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.